नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहे की बोंबील फ्राय कसे बनवले जातात। सर्वप्रथम आपण बोंबील कसे साफ केले जातात ते बघून घेऊया। असं काढून घ्यायचं आहे, वरचा भाग काढून घ्यायचा, इथून जरासं काढून घ्यायचा, थोडंसं हलक्या हाताने वेळीवर हे करून घ्यायचा, डोकं काढून टाकायचं त्याचा। हा खालचा भाग जो आहे ना, हा त्याचा पूर्ण काढून घ्यायचा। आतमध्ये कसं तर काढून टाकायचा। अशा प्रकारे हे चांगले बोंबील असे करून घ्यायचे। अशा प्रकारे हे बोंबील साफ करून झालेले आहे। कोण कोण ह्याला काय मॅरिनेट करण्यासाठी एक कॉटनचा कपडा घेतात, त्याच्यावर सर्व बोंबील लावतात आणि त्याच्यावर एक वजनशीर काहीतरी हे ठेवतात आणि अर्धा तास त्याला त्याच्यामधलं हे पाणी असतं ना, हे निघून येतं, शोषून कपडा। पण आपण तसं न करता आपण मॅरिनेट करायला आपण त्याला लिंबू घालून मॅरिनेट करायला ठेवणार आहे। तर लिंबू आपण एक पिळून घेऊया, त्याच्यामध्ये लिंबाचा रस पुरासा पिळून घ्या। लिंबामुळे काय होतं, ह्याच्यामध्ये जे पाणी असतं ना, ह्याच्यामध्ये मौसळ भाग ते थोडं बाहेर निघतं। एक अर्धा तास मॅरिनेट करून ठेवणार आहे आणि अर्ध्या तासानंतर आपण ते कसे मालवणी पद्धतीने फ्राय केले जातात ते तुम्हाला मी दाखवणार आहे। अर्धा तास आपण याला मॅरिनेट करायला ठेवून देतो। आपण बोंबील साफ करून त्याला मॅरिनेट करायला ठेवलं, कारण मॅरिनेट करताना आपण त्याच्यामध्ये एक लिंबू घातलेलं असं पिळून। मॅरिनेट केल्यामुळे काय होतंय, ह्याच्यामधलं जे बोंबीलमध्ये जे पाणसरपण असतं ते लिंबामुळे ते खेचून घेतलं, म्हणजे बाहेर निघतं त्याच्यातलं। हे बघा, पहिले सुकी बोंबील होतं, आता हे मॅरिनेट केल्यामुळे पुरं ते लिंबाच्या रसामुळे ते पाणी बाहेर आलं त्याच्यात। ते आता आपण थोडं धुवून घेऊया, ते बोंबील चांगल्या प्रकारे धुवून घेऊया। आता आपण मिरची पावडर घेतलेलं आहे, 2-2-3-2-2.5 चमचे, त्याच्यात अद्रक पेस्ट घेतल्या, हळदी घेतल्या आणि मीठ आहे आणि हा कोकमच आहे। याचं एक मिश्रण करून घेऊया आपण। कोकम रस टाकूया, कारण कोकम रस टाकल्यामुळे याला कोण चिंचेचं पण टाकतं। आपल्याकडे कोकणामध्ये काय कोकम मिळतात आणि कोकम रस आपण गावून आणतो आणि याच्यामुळे एक चांगल्या प्रकारे स्वादिष्ट, म्हणजे चव चांगली येते याच्यामुळे। चवीनुसार टाकून घ्यायचा। थोडंसं पाणी टाकून घेऊया, थोडं ओलसर करून घ्या त्याला। आता मसाला चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे पेस्टची। आता ही आपण या बोंबलाला लावून 5 मिनिटं आपण त्याला मॅरिनेट करायला ठेवून देऊया। मसाला काय तो व्यवस्थित मसाला त्याला लागणार आहे, व्यवस्थित सगळं बोंबलाला लागला पाहिजे मसाला। आतमध्ये खोलून वगैरे बोंबील असं मसाला त्याला लावून घ्यायचा। हां, आपण ह्याला आता 5 मिनिटांनी करून त्याला आता रवा लावून घेतलेला। आता ते कसे फ्राय करायचे आपण दाखवतो तुम्हाला। सर्वप्रथम गॅस पेटवून घ्या, त्यावर तवा ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून घेऊया। तेल तापलेलं आहे, आपण थोडा गॅस कमी करून घेऊया आणि आता ते फ्राय करायला ठेवून घेऊया।
बोंबील तयार झालेला आहे आणि ह्या रेसिपीचा पूर्ण सुरुवातीपासून लास्टपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा. बघितल्यानंतर तुम्ही पण करून बघा. तुम्हाला अंदाज येईल की किती चांगली ही रेसिपी आहे. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण द्या. धन्यवाद.